नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत तर रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 25। विद्यार्थी मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओ देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे IMP, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणि शेवटला आपण 5 या ठिकाणी विज्ञान तांत्रिकचे प्रश्न देखील बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचाच आहे। सोबतच परीक्षा होईपर्यंत आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत। त्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। सोबतच आपल्या व्हिडिओ लाईक नक्की करा। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाला राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तो बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेश्मा पुणेकर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंद्रपूर जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हायस्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचणी DRDO कडून घेण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र टक्केवारी कोणत्या जिल्ह्यात आहे? काय विचारले? टक्केवारी विचारले, बरोबर। तर बघा, प्रश्न क्रमांक चौथ्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गडचिरोली। प्रश्न क्रमांक 5वा, गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या क्रिकेटपटू गेल्या 25 वर्षात कोणता क्रिकेटपटू ठरला आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 5व्याचं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विराट कोहली आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिल्हाधिकारी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, एकूण किती टक्के जगात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण आफ्रिकन देशात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 42.3% आपलं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने लगेच आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करायचं आहे। प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्तालय कार्यरत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कोल्हापूर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, कोणाची निवड छत्तीसगड राज्याचा मुख्यमंत्रीपदी करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विष्णुदेव साय। प्रश्न क्रमांक 10वा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कान्हेरी लेणी आपलं बरोबर उत्तर आहे। तर या ठिकाणी मला कमेंट करून हे सांगायचं आहे की अजिंठा लेणी, काय अजिंठा लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात अजिंठा लेणी आहे? प्रत्येकाने कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 11वा, सोमनाथ यांनी इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती दिली आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 11व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2040 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, चंद्रपुरातील कोणते ठिकाण कागद उद्योगासाठी ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बल्लारपूर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्पीकर किंवा विधानसभा अध्यक्ष आपलं बरोबर उत्तर आहे। मी या ठिकाणी सध्याचे स्पीकर किंवा विधानसभा अध्यक्ष
कोण आहेत? ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी मला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे किंवा या ठिकाणी गुगलवर सर्च करायचं आहे आणि मग मला या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 15वा. देशातील किती विमानतळाचा समावेश केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 58 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हिंगोली जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आता लगेच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंच आहे. कारण की बघा, आपण येणाऱ्या काळात गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, करंट अफेअर, विज्ञान, जी के असेल, असे सर्वच प्रश्न असेल रेल्वे भरतीसाठी अगदी मोफतमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे. व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करायचं आहे. प्रश्न क्रमांक 17वा. कोणत्या देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमेरिका आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा. महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2017 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार देशात प्रथम क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. त्र्यंबकेश्वर शिवमंदिर खालीलपैकी कोणत्या पेशव्याच्या काळात बांधले गेले? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नानासाहेब पेशवा आपलं योग्य उत्तर आहे. आता शेवटचे 5 प्रश्न आहे जे की विज्ञान तांत्रिकचे आहेत, त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही दररोजचे व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघत चला, कारण की शेवटीच आपण विज्ञान आणि तांत्रिकचे प्रश्न टाकत असतो. बघा, विज्ञान तांत्रिकचे प्रश्न बघूया. प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणता घटक रक्तपेशीमध्ये असलेल्या ऑक्सिजनशी शरीरातील विविध अवयवांपर्यंत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिमोग्लोबिन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. सोडियम बायकार्बोनेट सामान्यतः खालीलपैकी कोणत्या नावाद्वारे ओळखले जाते? तर बघा, या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी बेकिंग सोडा. प्रश्न क्रमांक 3. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मुडदूस आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी केराटीन या तंतुमय प्रथिनापासून बनलेले असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. म्हणजे काय लक्षात ठेवा, खूर, नख आणि शिंग. पुन्हा बघा, खूर, नख आणि शिंग काय, तर या ठिकाणी केराटीन या तंतुमय प्रथिनापासून बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 5. मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के भाग हे पाणी असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 65 ते